नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवणे यावर आधारित एक अतिशय मजेशीर खेळ खेळणार आहोत। खेळाचे नाव आहे गणित मास्टर बना। हा एक अतिशय मजेशीर असा खेळ आहे। या खेळातून आपल्याला आनंददायी शिक्षण हा अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतो। तर या खेळासाठी आपल्याला आवश्यक साहित्य आहे। प्लेटमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आहेत। त्रिकोणाच्या आकाराच्या काही वस्तू, चौकोनी आकाराच्या काही वस्तू, चौरस आकाराच्या काही वस्तू, वर्तुळ आकाराच्या काही वस्तू आणि वेगवेगळ्या रंगांचे मणी। त्याचबरोबर माझ्याकडे आहेत काही संख्या कार्ड। आता आपण खेळाचे नियम समजावून घेऊया। सर्वात अगोदर आपल्या वर्गातील विद्यार्थी संख्येनुसार आपण विद्यार्थ्यांचे गट करून घेऊया। समजा एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहेत। अशा वेळेस आपण 2 विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे एकूण 5 गट करून घेऊया। गटाला एक छानसं नाव देता येईल, जसे की गुलाब, मोगरा, जास्वंद, कमळ। आता आपण खेळाचे टप्पे बघूयात। सगळ्यात अगोदर खेळ खेळण्यासाठी एक गट समोर येईल। गटामधले 2 विद्यार्थी टेबल जवळ उभे राहतील। त्यावेळेला शिक्षकांनी समोर जाऊन एक संख्या असलेले संख्या कार्ड विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे। या संख्या कार्डवर लिहिलेली संख्या आहे 13। ही संख्या बघून गटातील एक विद्यार्थी त्याच्याकडे असलेल्या प्लेटमधून 13 वस्तू प्लेटच्या बाहेर काढेल आणि समोरच्या टेबलावरती ठेवेल। त्यावेळेला पहिल्या विद्यार्थ्याची कृती पूर्ण झाल्यानंतर दुसरा विद्यार्थी प्लेटमध्ये उरलेल्या वस्तूंची संख्या मोजेल। या वेळेला वर्गातील इतर सर्व विद्यार्थी या कृतीचं निरीक्षण करत असतील। त्यामुळे खेळाचे नियम काय आहेत हे विद्यार्थ्यांना समजेल आणि वर्ग नियंत्रणही होईल। पहिल्या गटाची कृती पूर्ण झाल्यानंतर पहिला गट जागेवर जाईल आणि खेळ खेळण्यासाठी दुसरा गट समोर येईल। दुसरा गटही पहिल्या गटाप्रमाणेच खेळ खेळेल। त्यानंतर प्रत्येक गटाला एक वेळा खेळ खेळण्याची संधी दिली जाईल। प्रत्येक गटाची एक वेळेस कृती करून झाल्यानंतर आपण वर्गामध्ये स्पर्धा घेऊया। स्पर्धेसाठी आपल्याला अशा प्रकारचा एक तक्ता फळ्यावर आखता येईल। त्याच्यामध्ये गटाचं नाव लिहिलेलं असेल। दुसऱ्या कॉलममध्ये त्या गटाला मिळालेले स्टार आणि त्या गटाला मिळालेला नंबर आपल्याला लिहायचा आहे। आता वर्गातल्या 5 गटांकडे 5 प्लेट देता येतील। शिक्षकांनी समोर जाऊन विद्यार्थ्यांना एक संख्या लिहिलेले संख्या कार्ड दाखवायचे आहे। विद्यार्थ्यांनी संख्या कार्डवरील संख्या वाचायची आणि पटकन त्यांच्याकडे असलेल्या प्लेटमधून तेवढ्या वस्तू काढून बाजूला ठेवायच्या आहेत। एक विद्यार्थी कार्डवरील संख्येप्रमाणे वस्तू काढून बाजूला ठेवेल आणि दुसरा विद्यार्थी प्लेटमध्ये उरलेल्या वस्तूंची संख्या मोजेल। प्रत्येक गटाने पटकन ही कृती करायची आहे। ज्या गटाची कृती सगळ्यात अगोदर पूर्ण होईल त्या गटाने 3 टाळ्या वाजवून आपली कृती पूर्ण झाली आहे याची सूचना द्यायची आहे। जो गट सर्वात प्रथम कृती पूर्ण करेल त्या गटाला स्टार देता येईल। ही कृती पुन्हा पुन्हा घ्यायची आहे। ज्या गटाला सगळ्यात जास्त स्टार मिळतील तो गट त्या दिवशीचा विजेता गट होईल आणि त्या गटाला त्या दिवशीचा गणित मास्टर गट हा किताब देता येईल। दुसरा एक गट उपविजेता ठरवता येईल। मग शिक्षकांनी विजेता गट आणि उपविजेता गट यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायची आहे आणि तो सेल्फी विथ सक्सेस या नावाखाली वर्गाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाकायचा आहे। यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळेल। दुसऱ्या दिवशी पुन्हा उरलेल्या 3 गटांना तयारी करून येण्यास सांगावे आणि त्या 3 गटांची पुन्हा स्पर्धा घ्यावी। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जिंकण्याची चुरस निर्माण होईल आणि प्रत्येक जण मनापासून प्रयत्न करेल। अशा प्रकारे साध्या, सोप्या आणि आकर्षक खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक दृढ करू शकतो। तसेच अशा खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागे होते आणि जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो। त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये गटभावना, संघकार्य, परस्पर सहकार्य वृत्ती, निकोप स्पर्धा, स्वतःची गती वाढवणे आणि अचूकपणा अशा गोष्टी आपण निर्माण करू शकतो आणि आनंददायी शिक्षण ही संकल्पना खऱ्या अर्थाने आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येते। अशा प्रकारच्या साध्या सोप्या खेळामुळे विद्यार्थ्यांना 20 पर्यंतच्या संख्या ओळखता येतात आणि दिलेल्या संख्या समूहातून 20 पर्यंतच्या संख्या वेगळ्या करता येतात। या पुढील संकल्पना आपण पुढच्या स्तरामध्ये पाहणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद।